16 दिवस या पांडुरंगाच्या भूमीवर उपस्थित असलेल्या या 6 मजला विद्याला नतमस्तक होऊन आलेल्या सर्व समाज बांधवांचं स्वागत करतो। खरं तर या ठिकाणी अनेक मान्यवर आपल्या मनोगतामध्ये आरक्षण अंमलबजावणी विषयी कायदेशीर काय कसा लढा उभा केला, आतापर्यंत 40 वर्ष आपण कशा पद्धतीने संघर्ष केला हे सांगितलेलं आहे। परंतु मी या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे की ज्यावेळेस 2004च्या दशकामध्ये हा लढा चालू होता त्यावेळेस मी त्या लढ्यामध्ये एक छोटा कार्यकर्ता म्हणून सामील झालो होतो। तर आपले माजी आमदार आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या निवासस्थानी त्यावेळच्या समयातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि ज्यावेळेस या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा धनगर आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली। परंतु पुढच्या काळात ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी सुद्धा धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मांडली, तर त्यावेळेस या दिल्लीच्या संसदेतले किमान 30, 32, 35 खासदार या ठिकाणी राजीनामा देण्यासाठी तयार झाले। आम्ही तुमचं सरकार पडू अशा प्रकारची धमकी त्यावेळेस सरकारला सुद्धा त्यांनी दिली आणि प्रकाशनाने त्यावेळेस सांगितलं की जोपर्यंत संसदेमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आपले संसदेमध्ये खासदार जात नाही तोपर्यंत आपला या ठिकाणी लढाईची सुरुवात सुद्धा होणार नाही। आणि 30-35 खासदार जर राजीनामा देत असतील तर त्या केंद्रामध्ये कुठलंच सरकार राहू शकत नाही आणि म्हणून आपल्याला आगामी काळामध्ये या आरक्षणासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल। आपल्याला समाज म्हणून सर्वांना एकत्र यावं लागेल आणि आता एका वक्त्याने सांगितलं की जोपर्यंत तुम्ही कुठल्या तरी एका समाजाची मदत घेऊन सर्व समाज एकत्र होऊन हा लढा उभा करत नाही, एकमेकांच्या हातात हात घालून जोपर्यंत तुम्ही लढणार नाही तोपर्यंत तुमचा प्रश्न कोणी सोडवणार नाही। खऱ्या बांधवांना मी सांगतो आणि म्हणून आज या ठिकाणी आपण या राज्यामध्ये विधानसभा असो लोकसभा असो त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी कशा पद्धतीने गनिमी काव्याने गेले पाहिजेत आणि हा लढा उभारला पाहिजे। आज मला या ठिकाणी सांगायला थोडासा संकोच वाटतो की महाराष्ट्राच्या धनगर 2 कोटी धनगर समाजासाठी या 6 लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्यावर कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून आपल्या जीवाचं बलिदान देण्यासाठी या ठिकाणी ते लढतायत। परंतु आजची उपस्थिती वाखाणण्याजोगी या ठिकाणी नाही। तर आगामी काळात मला असं वाटतंय की ही चळवळ आहे, ही चळवळ ही माणूस मेला म्हणून चळवळ संपत नसते, तर त्या माणसाच्या अंगामध्ये ताकद पाठबळ निर्माण केल्यानंतर त्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली चळवळ उभी करून आपल्याला लढावं लागेल। आणि माझी या ठिकाणी विनंती आहे की परवाच्या ज्यावेळेस या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आले होते त्यावेळेस या समाज बांधवांनी मला सांगितलं आम्ही आमच्या उपोषणाचे मालक नाही, समाजाने निर्णय घ्यावा असं त्या ठिकाणी जाहीर केलं। मी समाजाच्या वतीने सांगतो या ठिकाणी की जे मुंबईमध्ये आपले कोर कमिटीचे सदस्य आणि सरकारशी बोलतायत तर त्या बोलणाऱ्या त्या सदस्यांचा जो निर्णय येईल त्याप्रमाणे उपोषणकर्त्यांनी निर्णय घ्यावा अशी समाजाच्या वतीने मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।